आज आपण बनवूया घरातल्या घरात कचोरी। तर मी घेतलाय मैदा, त्यातलं तूप, ओवा, मीठ, पीठ मळून गेलं। 2 तास मूग डाळ भिजत ठेवलेली होती। ते मूग डाळला आता वाटलेलं आहे। मूग डाळमध्ये एवढूसही पाणी टाकलं नाही आहे। आणि तर मी जे सामग्री दाखवले जसं की बेसन, आलं किसलेलं, मसाला, मीठ, हळद आणि हे ना आहे बडीशॉप, जीरा आणि धनला मी कुटून घेतलेला आहे। आता ते तेलामध्ये टाकलं आहे। आता त्याच्यातच मसाले टाकूया आणि मग बेसन टाकूया। बेसन का टाकूया कारण बेसननी मूग डाळाची जी स्टफिंग आहे ना त्याला चांगली बाइंडिंग येईल। आता हे जेव्हा चांगले एकजीव झालं ना मग त्यात टाकूया वाटलेलं मूग डाळ। आता मूग डाळ टाकल्यावर त्यात थोडासा आमचूर मसाला टाकूया टेस्टसाठी, मीठ टाकूया आणि मी गुळ पण टाकला आहे, ते दाखवायला मी विसरलो आहे। आणि हे ना मसाला असा तयार करा एकदम पावडर सारखं, कांदा लसणाची जसं की चटणी टाईप सुकी सुकी असते ना तसं। आता हे मी पीठ मळून घेतलेलं आहे छोटं छोटं, त्यात आपण पुरण सारखं ते भरूया आणि नंतर आता हे तेलामध्ये सोडूया। आणि गाईज हे बघा, हे बनवता वेळी एकदम स्लो गॅसमध्ये शिजवायचं आहे। म्हणजे आता हे मी 4 कचोरी बनवायला लगभग 10 ते 12 मिनिटं लावले आहेत कारण की आपल्याला क्रिस्पीनेस हवा आहे। आता हे आपली कचोरी रेडी आहे, नक्की ट्राय करा।